तेव्हा अरबाजची एंट्री आणि अगदीच तू निक्कीच्या बाजूलाच उभी होतीस, त्याच्यामुळे त्याचं ते घरात तिला घेऊन घेणं, तुझी रिॲक्शन पाहिली. दोघांच्या रिलेशनशिपवर काय वाटतं? नेमकं घरात काय होतं जे बाहेर वाटतंय प्रेक्षकांना तसंच काही आहे का नेमकं तुम्ही घरात होतात त्याच्यामुळे तुम्हाला त्यांच्याबद्दल जास्त माहिती असेल? तुला असं नाही वाटत की तुम्हाला जास्त माहिती असेल आमच्यापेक्षा? कारण आम्ही एका बाजूने बघतो आणि तुम्ही सगळ्या कॅमेरामधून बघत होता ना. आता तुम्हाला आता तिथे मी होते आणि तो अचानक धावत आला आणि त्यानंतर तो पडला. आता ते तुम्हाला दाखवलं नाही आहे, पण तिथे तो पडला. असा एकदम तो एंट्री होती त्याची आणि तो पडला होता तिथे आणि स्लिप झाला. मग त्याने निक्कीला उचलला आणि तो डायरेक्ट आतमध्ये गेला. आणि मग आम्हाला असं होतं की आम्हाला कळलं नाही आहे की यांचं नातं काय आहे आणि त्यांना त्यांची स्पेस द्यावी असं आमचं हे होतं. आणि त्यांना आम्ही ती स्पेस दिली. आम्ही आतमध्ये काही गेलो नाही आणि मला पॅडी दादा समोर दिसले तर मी त्यांना भेटायला गेले. पण मी ह्याच गोष्टींसाठी गेममध्ये नातं आणूया नको असं प्रत्येक वेळेला सांगत होते. जेव्हा तुम्ही सगळेजण प्रेस आतमध्ये आला होता तेव्हाही मी बोलले की डी.पी. दादांचं आणि माझं नातं मला गेममध्ये नाही दाखवायचे. पण आम्ही ती काळजी दाखवत होतो एकमेकांसाठी. आम्ही एकमेकांसाठी करत होतो. पण सारखं सारखं भाऊ बहीण भाऊ बहीण भाऊ बहीण असं नको. कारण जर तुम्ही प्रेमाच्या नात्याला खोटं म्हणताय तर तुम्ही भावा बहिणीच्या नात्यालाही खोटं म्हणू शकता. उद्या जाऊन कोणी कुठच्याही नात्याचा वापर करून तो गेम खेळू नये हीच माझी एक प्रामाणिक अपेक्षा होती. तुम्ही गेम खेळा, नात्यांचा वापर करून खेळू नका. आणि अरबाजचं आणि तिचं जे होतं ते खरं बघायला गेलं तर जेवढं मी अरबाजकडनं बघितलं होतं ना, तर जेन्युइनली त्याचं फिलिंग होतं निक्कीसाठीचं. तो खूप फील करायचा तिच्यासाठी आणि त्याचं खूप प्रेम होतं. पण आपण सांगू नाही शकत की तो मुलगा लॉयलच आहे का किंवा तो मुलगा किती प्रेम करतो ते त्या मुलीने जज केलं पाहिजे. पण जेवढं माझं त्याच्याशी बोलणं झालं आणि तो हळवासुद्धा आहे तेवढंच. सो मला असं वाटलं की त्याच्या साईडने आहे आणि निकीच्या साईडने त्याच्यासाठी तेवढंच एफर्ट होते. पण दोघेही मान्य करत नव्हते. त्याच्यामुळे आम्ही कन्फ्यूज की नक्की काय आहे.